आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून पुन्हा आंदोलनाचा पवित्रा पाहायला मिळतोय। विविध मागण्यांसाठी पुण्यातील शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांकडून आंदोलन केलं जात आहे। आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली आहे। पुण्यातील शास्त्री रोडवर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला होता। परवानगी न घेता विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी विद्यार्थ्यांची धरपकड केली। तर पुणे पोलीस आता कायदेशीर कारवाई या विद्यार्थ्यांवर करणार असल्याची माहिती समोर येते। तर ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं होतं। त्या ठिकाणी शरद पवार आले होते, रोहित पवार आल्याचंही दिसून आलं होतं आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे विद्यार्थी आंदोलनातून बाहेर हटलेले होते, तिथून उठले होते। पण आता पुन्हा एकदा हे विद्यार्थी आंदोलन करताना दिसतात। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोटे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल? मोठ्या संख्येने हे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? सर, आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसापासून पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी हे त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेत असतात। गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या दोन मुख्य ज्या मागण्या होत्या, ज्या एमपीएससीच्या जागा आहेत, पीएसआय भरतीच्या ज्या जागा वाढवून द्या, आणि दुसरी जी मागणी होती, जो पॅटर्न आहे परीक्षेचा पॅटर्न, तो बदलण्यात यावा। या दोन मुख्य मागण्यांसाठी आज पुन्हा हे विद्यार्थी जे आहेत एमपीएससी करणारे ते रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळाले। आणि त्यानंतर जे आहे ते पुणे पोलिसांनी या सगळ्या जे आंदोलनकर्ते होते त्यातील 4 ते 5 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या संविधानिक पद्धतीने तुम्ही सरकारकडे मांडा, आणि ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू, पण विना परवाना घेतल्याशिवाय कुठलंही आंदोलन या शास्त्रीनगर भागात आम्ही करू देणार नाही। हा खरं तर रहदारीचा रस्ता आहे आणि 1 तासापूर्वी हे सगळे विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरले असताना पोलिसांनी मात्र आता हे आंदोलन थोपवून लावलेलं आहे। ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचं पत्र खरं तर पोलीस अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांनी स्वीकारलं आहे। हेच पत्र आता सरकारला आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे। पण तात्पुरतं हे आंदोलन जे आहे ते विद्यार्थ्यांकडून स्थगित करण्यात आलेलं आहे। पण जवळपास 50 ते 60 विद्यार्थी जोरदार घोषणाबाजी करत काही वेळापूर्वी पुण्यातील जो शास्त्रीनगर भाग आहे, जिथे एमपीएससीचे क्लासेस आहेत, जिथे एमपीएससीचे स्टुडंट वास्तव्यास आहेत, तिथे आंदोलनाला उतरले होते। पण आता पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन थांबवण्यात आले आणि 4 ते 5 आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतं। अभिजित, त्याच्यामुळे आता या विद्यार्थ्यांची मागणी मान्य होते का ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।